नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे मार्च महिन्याचे पैसे अनेकांना अजून मिळालेले नाहीत आणि एप्रिलपासून काही मोठे बदलही होणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी आपण मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल साध्या भाषेत समजून घेऊया। पहा, अजूनही खूप लोकांना मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत आणि काही लोक असे आहेत ज्यांना मागील 2-3 महिन्याचेही पैसे आलेले नाहीत। म्हणजे परिस्थिती काय आहे, सर्वांना वेळेवर पैसे मिळत नाहीयेत। आता थोडक्यात टाइमलाईन समजून घ्या। जानेवारी महिन्यात काय झालं, त्यावेळी हप्ता व्यवस्थित आणि वेळेवर जमा होत होता, पण मार्चमध्ये पुन्हा उशीर सुरू झाला। सुरुवातीला सांगितलं होतं की 5 ते 6 तारखेला पैसे येतील, पण तेव्हा पैसे आले नाहीत। त्यानंतर 12 तारखेला नवीन अपडेट आलं आणि तारीख बदलली। मग काही लोकांना वेगवेगळ्या दिवशी पैसे जमा झाले। 14 तारखेपासून वितरण सुरू झालं असं सांगितलं गेलं आणि 14 तारीख ते 17 तारखेदरम्यान सर्वांना पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, पण तरीही खूप लोकांना पैसे आलेले नाहीत। म्हणजे आजच्या घडीला काय स्थिती आहे, अजूनही अनेक लाभार्थ्यांचे मार्च महिन्याचे पैसे बाकी आहेत। म्हणून मित्रांनो, तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील तर काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर 2-3 महिने पैसे आलेच नाहीत तर काय करायचं? पहा, इथे खूप लोक चूक करतात। ते फक्त वाट बघत राहतात की पैसे कधीतरी येतील, पण असं अजिबात करू नका। सर्वात आधी काय करायचं, तुमचं स्टेटस चेक करा। म्हणजे काय, तुम्ही अजून योजनेत ॲक्टिव्ह आहात का, की तुमचं नाव काढून टाकण्यात आलं आहे? आता जाणून घेऊया स्टेटस कुठे चेक करायचं। थेट तुमच्या तहसील कार्यालयात जा, तिथे जाऊन तुमचं नाव आणि माहिती तपासून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। अनेक वेळा काय होतं, सरकारकडून काही सूचना येतात, पण त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत आणि त्या सूचना पूर्ण केल्या नाहीत तर तुमचं नाव योजनेतून काढलं जाऊ शकतं। म्हणून मी सांगतो, फक्त पैसे येण्याची वाट पाहू नका, एकदा स्वतः जाऊन खात्री करा। थोडक्यात सांगायचं झालं तर जर 2-3 महिन्यांचे पैसे आले नाहीत तर 100% स्टेटस चेक करा, कारण तुम्ही योजनेत आहात की नाही हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, छोटा प्रयत्न तुमचे पुढचे सर्व हप्ते वाचवू शकतो। मित्रांनो, आता हा भाग खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या। जर सोमवार नंतरही तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर हे साधं प्रकरण नाही आहे, हा एक प्रकारचा इशारा समजा। आता अशा वेळी तुम्ही काय करायचं, चला एकदम सोप्या स्टेपमध्ये समजून घेऊया। स्टेप 1, KYC तपासा। सर्वात आधी तुमचं KYC पूर्ण आहे का ते बघा। KYC अपूर्ण असेल तर तुमचे पैसे थांबू शकतात। स्टेप 2, आधार लिंकिंग। तुमचा आधार नंबर लिंक आहे का ते तपासा। आधार लिंक नसेल तर हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते। स्टेप 3, UDID कार्ड। विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड आधार लिंक आहे का ते चेक करा। हे नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर हे सगळे ठीक असूनही तुम्हाला 2-3 महिन्याचे पैसे आले नाहीत तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही डबल फॉर्म भरू शकता। पण लक्षात ठेवा, डबल फॉर्म भरण्यापूर्वी एकदा तुमचं स्टेटस नक्की चेक करून घ्या, कारण तुमची समस्या नेमकी काय आहे हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो, आधी तपासा, मग पुढची ॲक्शन घ्या। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, एप्रिल महिन्यापासून एक मोठा बदल होणार आहे आणि हा बदल कोणासाठी जास्त महत्त्वाचा आहे, हे विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी। आतापर्यंत काय होत होतं, दिव्यांग लाभार्थ्यांना जे पैसे मिळत होते ते सामाजिक न्याय विभागामार्फत दिले जात होते, पण आता काय बदल होणार आहे, एप्रिलपासून दिव्यांग लाभार्थ्यांचे पैसे एका वेगळ्या विभागामार्फत दिले जाणार आहेत। म्हणजेच दिव्यांग कल्याण विभाग आता थेट पैसे देणार आहे। सोप्या भाषेत समजून घ्या, आधी एकच विभाग सगळ्यांना पैसे देत होता, पण आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे। याचा अर्थ काय, दिव्यांग लाभार्थ्यांचे पैसे आता वेगळ्या सिस्टीममधून येऊ शकतात, वेगळ्या तारखेला येऊ शकतात। त्यामुळे पुढे काय होऊ शकतं, दिव्यांग आणि इतर लाभार्थ्यांचे पैसे एकाच दिवशी येतील असं नाही। म्हणून मित्रांनो, एप्रिलपासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी
हप्त्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलणार आहे। मित्रांनो, आता हा भाग विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आता 2 गोष्टी तात्काळ करायच्या आहेत। पहिली गोष्ट, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करा। म्हणजे काय, तुम्ही त्या पोर्टलवर जाऊन तुमची माहिती भरायची आहे आणि स्वतःची नोंदणी पूर्ण करायची आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं UDID कार्ड आधारशी लिंक करा। जर UDID कार्ड आधारशी लिंक नसेल तर पुढे तुम्हाला अडचणी येऊ शकतात। आता प्रश्न येतो, हे सगळं इतकं महत्त्वाचं आहे का? कारण एकदम सोपं आहे। जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा हप्ता वेळेवर येणार नाही, कधी हप्ता थांबूही शकतो। आणि जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली तर तुम्हाला हप्ता व्यवस्थित मिळेल। आणि त्यासोबतच एक मोठा फायदा, या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 14 वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळू शकतो। म्हणजे एकच नोंदणी आणि अनेक योजनांचा फायदा। म्हणून मित्रांनो, वेळ न घालवता आजच नोंदणी आणि लिंकिंग पूर्ण करा। मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न, एप्रिलपासून पैसे कसे येणार? चला हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। आतापर्यंत काय होत होतं, सर्व लाभार्थ्यांना जवळपास एकाच वेळेला पैसे येत होते। पण आता एप्रिलपासून काय बदल होऊ शकतो? दिव्यांग लाभार्थी आणि इतर लाभार्थी यांना वेगवेगळ्या तारखांना पैसे मिळू शकतात। म्हणजे सोप्या भाषेत, आधी सगळ्यांना पैसे एकाच दिवशी येत होते, पण आता काहींना आधी पैसे येतील, काहींना नंतर येतील। आता नोटिफिकेशनबद्दल समजून घ्या। 2 शक्यता आहेत। पहिली, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वेगळं नोटिफिकेशन येऊ शकतं। दुसरी, सर्वांसाठी एकच नोटिफिकेशन येईल, पण पैसे वेगवेगळ्या दिवशी जमा होतील। म्हणजे सध्या काय आहे, अजून फायनल स्पष्ट माहिती आलेली नाही। जेव्हा एप्रिल महिन्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा हे पूर्णपणे क्लिअर होईल। समजा 2 ग्रुप आहेत, एक दिव्यांग लाभार्थी, दुसरे इतर लाभार्थी। तर एकाला 10 तारखेला पैसे येऊ शकतात आणि दुसऱ्याला 15 तारखेला। म्हणून मित्रांनो, एप्रिलपासून येण्याची पद्धत थोडी बदलू शकते, म्हणून अपडेटवर लक्ष ठेवा। मित्रांनो, आता आपण शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। 2025मध्ये एक मोठा बदल झाला, तो म्हणजे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे 1000 रुपये अनुदान वाढवण्यात आले। आता इथेच गोंधळ सुरू झाला, कारण इतर लाभार्थ्यांचे पैसे तेच राहिले, पण दिव्यांग लाभार्थ्यांचे पैसे वाढले। त्यामुळे मागील काही दिवसांपासून काय होत होतं, अनेकांना कधी 1500 मिळत होते तर कधी 2500 मिळत होते। म्हणजेच एका महिन्यात जास्त, दुसऱ्या महिन्यात कमी। त्यामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं। अनेकांना वाटत होतं, आपले पैसे कमी का आले, कधी जास्त कधी कमी का येतात। पण यामागचं मुख्य कारण हेच होतं, अनुदान वाढ फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचीच झाली होती आणि सिस्टीममध्ये बदल सुरू होते। आता काय बदल होऊ शकतो, नवीन दिव्यांग कल्याण विभाग वेगळा झाल्यामुळे पैसे देण्याची प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते आणि हा गोंधळ कमी होण्याची शक्यता आहे। म्हणून मित्रांनो, पुढच्या काळात पैसे नियमित आणि स्पष्ट पद्धतीने येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमधून आपण एकदम स्पष्ट काय समजलं ते थोडक्यात पाहूया। सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचे मार्च महिन्याचे पैसे अजून आले नसतील तर अजिबात वाट बघू नका, लगेच ॲक्शन घ्या। सर्वात आधी काय करायचं, तुमचं स्टेटस चेक करा, तुम्ही अजून योजनेत आहात की नाही ते बघा। त्यानंतर थेट तहसील कार्यालयात जाऊन माहिती घ्या, कारण तिथेच तुम्हाला खरी आणि पूर्ण माहिती मिळेल। आणि आता एप्रिलसाठी काय करायचं, जे बदल झाले आहेत त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा। विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पोर्टलवर नोंदणी करा, आधार कार्ड आणि UDID लिंकिंग पूर्ण करा। हे केलं नाही तर पुढचे हप्ते थांबू शकतात। म्हणून मित्रांनो, वेळेवर ॲक्शन घेतली तरच तुमचा हप्ता वेळेवर मिळेल। माहिती घ्या, खात्री करा आणि सतर्क राहा, हाच सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तसेच अशा शेती आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा। आणि जर तुम्हाला दररोज मोबाईलवर असेच लेटेस्ट अपडेट हवे असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून लगेच जॉईन व्हा। पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत नक्की राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।